मी सुशील गव्हाणे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या स्वप्नपूर्ती नामक YouTube चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसाआधी आपण बघितलं होतं की आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थी मित्रांना गणित हा विषय अजूनही कठीण जात आहे आणि त्याची कारणं शोधली तर आपल्या लक्षात आलं की अजूनही आपल्याला गणिताच्या ज्या मूलभूत चार क्रिया आहेत जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांच्यावर मजबूत पकड नाही आणि ती मजबूत पकड निर्माण व्हावी म्हणून आपण गेल्या काही दिवसापासून एक सिरीज सुरू केली होती अगदी बेसिक पासून. म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणितातल्या बेसिक ऑपरेशन्स जमायला पाहिजे. त्यात आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे. आज आपण आपल्या सिरीजचा चौथा पार्ट म्हणजे डिव्हिजन सुरू करणार आहोत. डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन यांचा एकमेकांशी संबंध आहे, तसाच ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन यांचा एकमेकांशी संबंध आहे. हे आपलं ऑलरेडी डिस्कस करून झालेलं आहे. आजच्या तासावर आपण एक नवीन टाइप सुरू करणार आहोत, डिव्हिजन. बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन जमून जातं, पण हा चौथा टाइप जमत नाही. मग आपण काय करणार आहे, डिव्हिजन समजून घेण्यासाठी एक ढोबळमानाने डिव्हिजनच्या एक्झाम्पलचे एकूण 5 प्रकारामध्ये क्लासिफिकेशन करून घेऊ. त्यातला पहिला प्रकार बघा, टाइप फर्स्ट, एकदम सोपा प्रकार. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जर वाटत असेल ना की तुमचा भागाकार एकदम पटकन यायला पाहिजे, तुम्हाला डिव्हिजन डिवायडेशन ही प्रोसेस जमायला पाहिजे, तर तुम्हाला पाढे-पाठ करावेच लागतील. त्यामुळे वेळेत वेळ काढून थोडे पाढे-पाठ करून टाका, जेणेकरून तुम्हाला डिवायडेशन समजेल. चला इकडे लक्ष द्या. मग आता आपण आपल्या डिवायडेशनचा पहिला पार्ट सुरू करणार आहोत, टाइप फर्स्ट. यात तुम्हाला काय करायचं आहे, 25/5 25 भागिले 5 याचा अर्थ असा होतो की तुम्हाला 25 चे 5 भाग करायचे, 25 चे 5 तुकडे करायचे. मग एकदम लहान पोरांना सांगायचं झालं तर 25 रुपये 5 लोकांमध्ये वाटायचे आहेत. याच प्रोसेसला भागाकार म्हणतात. 25 रुपये 5 लोकांच्या हिश्श्यात वाटणार आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या हिश्श्यात किती येतं तेच आपलं उत्तर असणार आहे. ओके, त्यामुळे आपण लगेचच सुरुवात करू. आता 25 चे 5 तुकडे, त्यामुळे ती पहिली ही मेथड जी असते ना, 25/5 ही मेथड, या मेथडने आता ह्या वयात एक्झाम्पल सोडणं बंद करा. कारण होतं काय, ही टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे, याच्यात तुमची बरीच वेळ चालली जाते. आणि गणितामध्ये मी कायम बोलत असतो की गणितात उत्तर येणं महत्वाचं नाहीये, तर वेळेत उत्तर येणं फार महत्वाचं असतं. आपण टाइप फर्स्टला सुरुवात करू. डायरेक्ट काही नाही, ज्याचा 5चा पाढा पाठ आहे त्याला लगेच याचं उत्तर येते. 5च्या पाढ्यात बघायचं 25 येतो का. ओके, मग मी 5चा टेबल जर रिमाइंड केलं तर माझ्या लक्षात येईल. 5 * 1 = 5, 5 * 2 = 10, 5 * 3 = 15, 5 * 4 = 20 आणि 5 * 5 किती येणार आहे तुमचे 25. म्हणजे 5 * 1 = 5, 5 * 5 = 25. काय आन्सर आलं 5/1. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, कोणत्याही नंबरला 1 ने डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर आन्सर तोच नंबर येतो. मग याचा अर्थ याचं उत्तर येईल 5. मग याच्या पुढच्या गणितांमध्ये आपण ही स्टेप स्किप करत जाऊ, डायरेक्ट आन्सर घेत जाऊ. चला दुसऱ्या उदाहरणामध्ये 52 चे 30 पार्ट करायचे, 13 पार्ट, 13 भाग करायचे. मग 13 * 1 = 13, 13 * 4 = 52. किती आन्सर आलं 4. 9 च्या टेबल मध्ये 72 येतो का सर्च करा. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये गेलो आपण. आता 9 च्या टेबल मध्ये 72 येतो का बघायचं. मग 9 * 1 = 9, 9 * 8 = 72. विदिन अ सेकंड उत्तर येत आहे है ना. 7 च्या टेबल मध्ये 56 येतो का, तर 7 * 1 = 7. बघा बरं 7 च्या टेबल मध्ये 56 येतो का. 7 च्या टेबल मध्ये 56 येतो का हे चेक करायचं आहे. मग 7 * 1 = 7, 7 * 8 = 56. आलं त्याचा आन्सर 8. या ठिकाणी आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना टाइप फर्स्ट क्लिअर समजला असेल. चला आता आपण टाइप सेकंड कडे जाणार आहोत. टाइप सेकंड मध्ये आता तुम्ही म्हणणार की सर आम्हाला टाइप फर्स्ट समजून गेला, पण टाइप सेकंड मध्ये 4 च्या टेबल मध्ये 176 आणायचा आहे. 4 च्या टेबल मध्ये तर 176 येणार नाही. आपला जास्तीत जास्त 4 चा टेबल 10 पर्यंत पाठ आहे. 4 * 10 = 40 म्हटलं की आपण खुश होऊन जातो. 4 * 10 = 40 म्हटलं की असं वाटतं आपल्याला शेवटचा 4 * 10 = 40 आपण इतक्या दम लावून बोलतो जसं की आपण 4च्या खांद्यांमधला शेवटचा माणूस मारून टाकला. पण लक्षात घ्या, पाढे 10 पर्यंत जाऊन संपत नाही, त्याच्या पलीकडे पण आहे. फक्त आपण आपल्या सोयीसाठी 10 पर्यंत पाढे पाठ केलेले असतात. म्हणजे 4 * 10 = 40 इथपर्यंत. आता नीट लक्षात घ्या, काय टेन्शन नाही घ्यायचं. 4च्या पाढ्यात 176 येत नाही ना, त्याचे पाठ बनवून टाकू. मग पहिले मी चेक करेन 4च्या पाढ्यात 1 येतो का. 1 तर फार छोटा होऊन गेला. 4च्या पाढ्यात 1 तर काही येणार नाही. मग त्याचा पुढचा अंक घेतला
झाले 17. आता 4च्या टेबल मध्ये 17 येतो का तर नाही, पण त्याच्यापेक्षा छोटा कोण येतो 16 4 नंबरवर. मी जर इकडे 4चा टेबल लिहिला 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20, तर तुमच्या लक्षात येईल की 4च्या टेबल मध्ये 17 जरी येत नसला तरी 16 येतो 4 नंबरवर. मग बघा 4 1 4 4 चोक 16 4 चोक 16 17 होते 16 वापरले उरले 1. हा 1 4 पेक्षा परतला आणून गेला म्हणून पुढचा अंक त्याच्यावर ठेवता. आता झाला 16. आता बघा 4च्या टेबल मध्ये 16 येतो 4 चोक 16 आलं उत्तर 4. ओके, या पद्धतीने याचा आन्सर राहील 44. क्लियर? नाही समजलं असेल दुसऱ्या उदाहरणावर लक्ष द्या. चला 15च्या पाड्यात 330 शोधायचं आहे आपल्याला. 15 10 आहे तर 150, त्याच्या पलीकडे जायचंय आपल्याला. आता मग 15च्या टेबल मध्ये 3 येतो का तर बिलकुल नाही. तुम्ही म्हणणार की मास्तर 15च्या टेबल मध्ये पहिलाच अंक 15 येतो, 3 येण्याची शक्यताच नाहीये. बरोबर, मग 3 येत नाही म्हणून पुढचा अंक घेतला, झाले 33. ओके, आता किती झाले 33. आता 33 येतो का ते चेक करायचं. तर 33 15च्या टेबल मध्ये येत नाही, मग त्याच्यापेक्षा छोटा कोण येतो तर 15 2 जा 15 1 जा 15 15 2 जा 30 15 2 जा 30. आता 33 होते आणि त्यातनं आपण 30 वापरले उरले किती 3. त्या 3 वर पुढचा 0 ठेवला झाले 30. आता बघायचं 15च्या टेबल मध्ये 30 येतो का तर 2 नंबरवर येतो. हे आलं त्याचं आन्सर. 22 इज द आन्सर ऑफ दॅट इक्वेशन, दॅट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा. आता टाइप सेकंड मधला क्वेश्चन नंबर 3. 7च्या टेबल मध्ये पहिले 2 येतो का चेक करायचं. येणार नाही, मग पुढचा अंक घ्यायचा. झाले 25. आता 7च्या टेबल मध्ये 25 येतो का तर नाही, मग त्याच्यापेक्षा छोटा कोण येतो तर 7 1 7 7 2 14 7 3 21 7 3 21 उरले 4. 4वर ठेवला 9 झाले 49. 7च्या टेबल मध्ये 49 येतो का येतो 7 नंबरवर है ना. 7 7 जा 49 हे आलं त्याचा आन्सर. नेक्स्ट स्टेप मध्ये लास्ट एक्झाम्पल, टाइप नंबर सेकंडचं लास्ट एक्झाम्पल बघा. 12च्या टेबल मध्ये 5 तर काही येणार नाही, मग त्याचा पुढचा अंक घेतला 50. ओके, आता 12च्या टेबल मध्ये 50 नाहीये, मग त्याच्यापेक्षा छोटा कोण येतो 12 चोक 48 12 4 जा 48 उरले 2. 2वर ठेवला 4. आता झाले 24 आणि 12 दुने 24 हे आलं त्याचा आन्सर. 42 42 इज द आन्सर ऑफ दॅट इक्वेशन. सगळ्यांना टाइप सेकंड समजला. ओके, आता टाइप थर्ड. हा, टाइप थर्ड या ठिकाणी काय होईल कंप्लीट डिव्हिजन होणार. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे समजा तुमच्या घरी 2 भाऊ बहिणी आहेत आणि तुमच्या घरच्यांनी 5 आंबे आणले. 2 भाऊ बहिणी आहेत आणि 5 आंबे आणले. तर पहिले काय करणार आहे तुम्ही 2 आंब्यांचा वाटा पाडाल, 1 आंबा उरून जाईल. मग त्या आंब्याला आपल्याला कापावा लागेल, तोडावा लागेल, त्याचे अजून तुकडे करावे लागतील. तसं उत्तर याच्यात येतं. आता 44 44 ला आपण 5 ने डिवाइड करणार आहोत. 44 ला 5 ने डिवाइड करणार आहोत. नीट लक्ष द्या इकडे है ना. हा टाइप थोडा कठीण जातो पोरांना. आता 5च्या टेबल मध्ये 44 तर काही येत नाही, मग त्याच्यापेक्षा लहान कोण येतो 5 1 5 5 8 40 5 8 40 उरले 4. नीट समजून घ्या. आता 5 8 40 उरले 4. हा 4 5 पेक्षा खूपच लहान होऊन गेला, म्हणजे 5च्या टेबल मध्ये 4 तर येणार नाही आणि पुढे अंक पण नाही आपल्याला 4 वर ठेवायला या टाइप सारखं. अशा वेळेस काय करतात रे इथं 0 ठेवतात. इथं 0 ठेवल्यामुळे इथल्याला आपल्याला एक डेसिमल पॉइंट भेटतो. आता बघा 5च्या टेबल मध्ये 40 येतो तर आरामात येतो. 5 8 40 4 5 8 जा 40 हे आलं त्याचा आन्सर 8.8. ओके, नेक्स्ट टाइप बघा. आता 5च्या पाड्यामध्ये 2 मिनिटं. हा, टाइप फर्स्ट सगळ्यांना समजला. आता टाइप थर्डचं पहिलं एक्झाम्पल झालंय. आता टाइप थर्डचं सेकंड एक्झाम्पल बघा. आता 5 1 5 5 9 45 उरला 1. एकावर ठेवला 6. ओके, एकावर ठेवला 6. आता 5च्या टेबल मध्ये 16 येतो का नाही, मग त्याच्यापेक्षा लहान कोण येतो 5 3 15 5 3 15. ओके, मग 16 होते 15 वापरले उरला 1. 5 पेक्षा 1 फारच छोटा होऊन गेला, पुढे आपल्याला ठेवायला अंक पण नाहीये. मग अशा वेळेस आपण काय करतो इथे एक 0 ठेवतो. इथं 0 ठेवल्यामुळे इकडे एक पॉइंट भेटेल आपल्याला आणि 5 दुने 10 हे आलं त्याचं उत्तर.
ओके. आता नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघा. आता 12च्या टेबल मध्ये 25 येतो का? नाही. तर त्याच्यापेक्षा छोटा 12 1 जा 12, 12 2 जा 24. ओके 24. मग होते 25 वापरले 24, उरला किती? 1. 1 हा 12 पेक्षा छोटा होऊन गेला म्हणून पुढचा अंक ठेवला 6, झाले 16. आता 12च्या टेबल मध्ये 16 येतो का? नाही. तर त्यापेक्षा छोटा कोण येतो? मग 12 1 12, उरले किती? 4. 12च्या टेबल मध्ये आता 4 येणार नाही, फार छोटा होऊन गेला म्हणून इथं ठेवला 0. इथं 0 ठेवल्यामुळे इकडे आपल्याला भेटेल एक डेसिमल पॉइंट. आता 12च्या टेबल मध्ये 40 येतो का बघा बरं. 12च्या टेबल मध्ये 40 येतो का बघा. तर 12च्या टेबल मध्ये 40 येणार नाही, त्याच्यापेक्षा लहान 12 36, उरले 4. ओके. परत 0 ठेवला, पुन्हा पॉइंट ठेवायची गरज नाही, एकचदा पॉइंट ठेवला जातो. परत एकदा 12 36, हे असंच चालत जाईल म्हणून याला सोडून द्यायचं, संपलायचं इथपर्यंत विषय. हे 3 परत परत येत जातील, काही अडचण नाही, सोडून द्यायचं. आणि जर आपल्याला परत परत 3 लिहायचे नसतील ना, तर असं वरती बार लिहून द्यायचा. हा बार असा इंडिकेट करतो की 3चं या ठिकाणी रिपीटेशन होतंय. नेक्स्ट एक्झाम्पल 22/7. एक मिनिट हा. नेक्स्ट 22/7. परत ते 7 1 7, 7 3 21. सगळं संपलं, पुढे अंकच नाहीये ठेवायला. अंक जर नसेल, उरतो एकच, आणि 1 हा 7 पेक्षा लहान होऊन गेला, पुढे 1 वर ठेवायला अंक नाही, तर मग आपण इथं 0 ठेवतो, इथं आपल्याला डेसिमल पॉइंट भेटेल. 7च्या टेबल मध्ये 10 येतो का? नाही. मग त्याच्यापेक्षा लहान 7 1 7, उरले 3. 3 परत लहान होऊन गेला, 0 ठेवला, पुन्हा डेसिमल द्यायची गरज नाही. 7 चौक 28, उरले 2. 2 परत लहान होऊन गेला, त्याच्यावर ठेवला 0. 7 दुने 14. ओके. उरले 6, त्याच्यावर परत ठेवला 0. 6 7 42, 6 8 4, 6 9 54, सॉरी 7 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 7 42, 7 7 49, 7 8 56. ओके. 60 मधून 56 गेले, उरले 4. 4 हा परत छोटा होऊन गेला, 0 ठेवला. या पद्धतीने हे चालत राहील, येते लक्षात. आणि अशा पद्धतीने तुमचा हा 3 नंबरच्या टाइप मधलं चौथं उदाहरण आपण संपवलं. आता बघा टाइप नंबर 4. टाइप नंबर 4 याच्यात काय परिस्थिती आहे? मुळात इथं जरी डिवायडेशनचं साइन दिसत असलं, पण करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन नाही. फक्त 2 चेंजेस ध्यानात ठेवायचे पोरांनो. बघा 2 चेंजेस. 8 डिवायडेशनचं जर मल्टिप्लिकेशन होतंय तर 4 वरती जाईल आणि 2 खाली येईल. परत एकदा सांगतो, या टाइपच्या एक्झाम्पल्स मध्ये डिवायडेशन जरी असलं, मुळात हे एक्झाम्पल म्हणजे कसं आहे, याचा दुसरा फॉर्म असा असतो रे, याचा दुसरा फॉर्म असा असेल या पद्धतीने. म्हणून असं उदाहरण दिसलं काय ना असं उदाहरण दिसलं काय तर सेम मीन असतो. याचा अर्थ हे उदाहरण आहे. मग अशा वेळेस काय करतो आपण, याच्या खालचा जो नंबर आहे ना याला वरती पाठवतो, आणि आपल्याला ऑलरेडी माहिती तो खाली डिवायडेशन करतोय, तो वरती जाऊन मल्टिप्लिकेशन करेल. मल्टिप्लिकेशन करेल तेव्हा त्याचा 2 बदल होईल. हा जो 4 खाली दिसतोय तो वरती जाईल, आणि हा जो 2 वरती आहे तो खाली येईल. मग एक नवीन एक्झाम्पल तयार झालं 8 × 4/2. मग असे एक्झाम्पल आपल्याला जमतं है ना. 2 1 2, 2 2 4, उरले फक्त 8 × 2 and that is your 16. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल दुसऱ्याला बी सेम. 20 × 10 वरती जाईल, 5 खाली येईल. 5 1 5, 5 2 10, उरले 20 2 40. नेक्स्ट 100 × 6 वरती जाईल, 25 खाली येईल. आता 25 ने 6 ला भाग जात नाही तर 100 ला देऊन टाका. 25 1 25, 25 चौक 100, उरले फक्त 6 चौक 24. इथं बी बघा 90 गुणिले 2 वरती जाईल, 15 खाली. 15च्या टेबल मध्ये 2 येत नाही, 2च्या टेबल मध्ये 15 येत नाही, पण 15 ने 90 ला भाग जातो. 15 1 15, 15 7 90, उरले किती? 6 दुने 12. हे आलं त्याचा आन्सर. ओके. सिंपल टाइप आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की डिवायडेशन जरी दिलेलं असलं तरी त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि बाजूचा नंबर वरती गेल्यावर उलटा होत जाईल. ओके. चला लास्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल म्हणजे काय तर सोप्या भाषेत हा टाइप 6/5 डिवायडेड बाय 2/3. हा एकच टाइप आहे. एक सारखेच उदाहरण आहे. काही ठिकाणी तुम्हाला अशी येतील परीक्षेला किंवा काही ठिकाणी अशी येतील. याचा बी तोच अर्थ होतो. हा खालचा नंबरला आपण जेव्हा वरती पाठवू तेव्हा तो ऑब्वियसली मल्टिप्लिकेशन करेल. मल्टिप्लिकेशन करतोय म्हणजे 3 वरती जाईल आणि 2 खाली येईल. मग हे एक्झाम्पल कसं बनेल रे बरं, कोण सांगेल? 6/5 × 3/2. हा
इथं काय होईल 5/10 इंटू 2/6. इथं काय होईल 100/50 इंटू 50/100. इथं काय होईल 20/6 इंटू 12/42. चला आता यांना डिवायडेशन करत जाऊ. इकडे ज्याला ज्याला भाग जातोय त्याला त्याला द्यायचा, समोर समोर भाग देऊ नका. ओके, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9 आणि हा भागिले 5 खाली. त्याला तुम्ही डिवाइड करा किंवा नका करा, इथपर्यंत ते आणून ठेवलं तरी चालेल. आणि जर पुढे डिवाइड करायचं असेल तर या दोघं टाइप पैकी एक टाइपने त्याला डिवाइड करून टाका. नेक्स्ट स्टेप मध्ये इथून डिवाइड करायचं आहे आपल्याला. बघा आता 5 1 5, 5 दुने 10 किती आले तुमचे, आणि हा 2 गेट कॅन्सल, मग फक्त उरेल तुमचं 1/6. ओके, या पद्धतीने. इकडे हा 50 कॅन्सल, हा 100 कॅन्सल, उरलं उत्तर 1. इकडे 6 1 6, 6 दुने 12. ओके, मग 20 दुने 40 करा आणि 40 ला 42 ने भाग द्या. ओके, या पद्धतीने यांना भागाकार या पद्धतीने करा, उत्तर येऊन जाईल. या ठिकाणी आपण भागाकाराचे जवळजवळ सगळे टाइप कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी आपला बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन नावाचं जे प्रकरण आपण 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं, त्यातला शेवटचा आणि चौथा पार्ट आज आपण या ठिकाणी संपवलेला आहे.